नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार श्रोते हो, आपण ज्याची चातकासारखी वाट पाहून शेवटी गेल्या 2-3 दिवस राज्यात ठिकठिकाणी मोसमी पाऊस सक्रिय झाला असं पाहतोय, याबद्दल माहिती घेण्यासाठी डॉक्टर SD सानप आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर SD सानप सर भारतीय हवामान विभाग IMD पुणे इथले हवामान अंदाज विभागातले वैज्ञानिक D म्हणून काम करतात. दैनंदिन तसंच विशेष हवामान अंदाज तयार करणं, अत्याधुनिक हवामान मॉडेल्सचं विश्लेषण जारी करणं, हवामान आणि वातावरणीय बदलांवरील संशोधन करणं, तसंच विविध हवामान विषयक घटनांबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणं या जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. आपलं स्वागत सर. डॉक्टर सानप सर, देशात आणि राज्यातही यंदा मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला बऱ्यापैकी विलंब झाला असं दिसून येत आहे. मात्र गेल्या काही दिवसात, म्हणजे साधारण रविवारपासून म्हणायला हरकत नाही, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मान्सूनचा किंवा नैऋत्य मोसमी पाऊस आहे का, आणि सर्वसामान्य श्रोत्यांसाठी यंदाच्या मान्सूनची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिली आहे, यापासून आपण सुरुवात करूया. राईट. यावर्षी साऊथ वेस्ट मान्सून किंवा नैऋत्य मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये 16 मेला दाखल झाला. त्यानंतर 4 जूनला तो केरळमध्ये, त्यानंतर तळ कोकणामध्ये 6 जूनला, आणि तळ कोकणाचा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा अजून काही भाग त्याने 8 जून पर्यंत व्यापला होता. आणि त्यानंतर त्याची जी वाटचाल आहे ती मंदावली गेली किंवा थांबली गेली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर आज तो परत सक्रिय झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि किनारपट्टीचा काही भाग, पुणे, त्यानंतर मराठवाड्यातील काही भाग, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये तो आज पोहोचलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे आणि महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं म्हणता येईल. अच्छा. काल परवा सुद्धा राज्यातल्या अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची नोंद झाली तुरळक ठिकाणी. मान्सून अचानक इतका सक्रिय होण्यामागची प्रमुख हवामानशास्त्रीय कारणं कोणती सांगता येतील? राईट. जसं मी म्हणालो की 8 जून नंतर त्याचा प्रोग्रेस आपल्याला दिसून आलेला नाही. आणि त्यावेळेचं जे कारण होतं प्रोग्रेस न होण्याचं, ते म्हणजे की उत्तरेकडनं येणारे कोरडे वारे ते आपल्या मान्सूनच्या विंड्सला अडथळा निर्माण करत होते. त्याचबरोबर एमजेओ सोप्या भाषेत सांगायचं तर विषुववृत्तावरील भागामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे मोठ्या ढगांची कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स असं म्हणता येईल, किंवा मोठमोठे क्लाउड्स. आणि ज्यावेळी ते हिंदी महासागरावरून जात असतात तर अशी कंडिशन्स आपल्यासाठी फेवरेबल असते मान्सूनसाठी किंवा आपल्याकडे पाऊस पडण्यासाठी. परंतु तशी काही कंडिशन्स त्यावेळी आपल्याला दिसून आलेली नाही 8 जून नंतर, म्हणजे काल परवापर्यंत. परंतु आता एमजेओ फेज 2 मध्ये आहे, म्हणजेच तो हिंदी महासागरामध्ये सक्रिय आहे. आणि त्यामुळं आपल्याकडं मान्सून परत सक्रिय झालेलं दिसून येतोय. मान्सूनचे वारे अजून तीव्रतेने अरबी समुद्राकडून किनारपट्टीच्या भागापर्यंत पोहोचत आहेत आणि जास्त आर्द्रता वाहून आणत आहेत. आणि त्यामुळं आपल्याकडं पाऊस पडताना दिसतोय आणि मान्सून सक्रिय होताना दिसतोय. अच्छा सर, एल निनोचा भारतीय मान्सूनवर नेमका कसा परिणाम होतो? मध्यंतरी असं बोललं जात होतं काही महिन्यांपूर्वी की यंदा पाऊस एल निनोच्या परिणामामुळे नेहमीपेक्षा कमी असेल. श्रोत्यांना याबद्दल उत्सुकता आहे. आणि महाराष्ट्रात, राज्यामध्ये मान्सूनची स्थिती आगामी काळामध्ये नेमकी कशी आहे? म्हणजे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वच भागांमध्ये पावसाचं वितरण आगामी काळामध्ये कसं दिसतंय? एल निनो म्हणजे काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर समुद्राचं तापमान हे 0.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलं आणि सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीने वाढलं आणि ते कंटिन्यू 3 महिने राहिलं तर अशा कंडिशन्सला एल निनो सक्रिय झाला असं म्हटलं जातं. आणि त्याचीच उलट परिस्थिती म्हणजे ला निना, जे की पश्चिम प्रशांत महासागरामध्ये ती घटना घडते. तर मागील 2 वर्षांपासून ला निना कंडिशन्स फेवरेबल होत्यात आणि त्यामुळे आपल्याकडे चांगला पाऊस झालेला दिसून येतो. आणि आता जर बघितलं तर एल निनो हा सक्रिय झालेला आहे. आणि ज्यावेळी एल निनो कंडिशन्स असतात त्यावेळी आपल्याकडचा मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी पडतो. आणि त्यामुळं ह्या वर्षी दुसऱ्या टप्प्यातला जो दीर्घकालीन अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने दिलेला, त्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा 90%, सरासरीच्या 90% इतकाच पडेल असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याचं मेन इम्पॉर्टंट रिझन म्हणजे एल निनो यावेळी सक्रिय होतं. अच्छा. मग या सगळ्या कंडिशन्स असताना
अशी पार्श्वभूमी असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात, जनतेच्या मनात एक प्रश्न असतो की मान्सून आता सक्रिय झाला, हवामान विभाग वेळोवेळी योग्य पद्धतीने अंदाज वर्तवत असतात आणि आता सक्रिय झालाय जसं तुम्ही म्हणालात, किंवा आता कमकुवत झालाय, वीक कंडिशन्स आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी एल निनो सारख्या काही बदलांमुळे असेल, त्यांच्या परिणामांच्यामुळे असेल, किंवा अन्य कोणते कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे हवामान विभाग हे सगळं ठरवतो आणि नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवतो, असं काय काय कॅटेगरीज सांगता येतील? राईट. हवामानाचा अंदाज देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये दीर्घकालीन अंदाज जो आहे तो आपण एका सीझनसाठी दिला जातो, मोसमी पावसाचा. बरोबर. आणि 4 महिने. हा राईट. आणि तो पूर्ण देशामध्ये सरासरी पाऊस किती पडेल किंवा सरासरीचे तो किती टक्के पडेल असं अशा प्रकारची माहिती दिली जाते. आणि ती माहिती माझ्या मते गव्हर्नमेंट, त्याचबरोबर पॉलिसी मेकर्स त्यांच्यासाठी जास्त महत्वाची असते. आणि नंतर आपण 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज देतो तो डे टू डे लाईफसाठी किंवा आपल्या रुटीनसाठी उपयोगाचा असतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो आणि इतर बऱ्याच सेक्टर्ससाठी तो महत्वाचा अंदाज असतो. तर दीर्घकालीन अंदाज देण्यासाठी एल निनो एक फॅक्टर आहे. ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो तर आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि या कंडिशन्स असतील तर आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा चांगला पाऊस पडतो. किंवा मग त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल नावाची एक सिमिलर कंडिशन्स असते. जर ती पॉझिटिव्ह फेजमध्ये असेल तर आपल्याकडे चांगला पाऊस पडतो, निगेटिव्हमध्ये असेल तर कमी पाऊस पडतो. त्याचबरोबर इतर काही फॅक्टर्स आहे, जसं की युरोशियामध्ये जर हिवाळ्यामध्ये जास्त बर्फ पडलेला असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर होतो, कमी पाऊस पडतो आपल्याकडे अशा कंडिशन्समध्ये. जर तिकडे बर्फ कमी पडलेला असेल तर आपल्याकडे पाऊस जास्त पडतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कनेक्शन्स आहेत आपल्या पृथ्वीवरचे, हा त्यावर सगळं कनेक्टेड आहे. तर त्यावरून डिसाईड केलं जातं फायनली. मग आपल्याकडे मॉडेल्स आहेत, त्या मॉडेल्सचा अनालिसिस करून फायनली डिसाईड केलं जातं किंवा फायनली कन्क्लुजन काढलं जातं की ह्या वेळेचा जो मान्सून आहे तो सरासरीपेक्षा जास्त पाऊस मान्सूनमध्ये होईल किंवा जास्त होईल, असं सगळं डिस्कशन म्हणजे फायनली डिसाईड केलं जातं. हे झालं मान्सून हे दीर्घकालीन अंदाजासाठी. आणि 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज आहे त्यामध्ये आपल्याकडं निरीक्षणं असतात, ते वेगवेगळ्या ऑब्झर्वेटरीत येणारे निरीक्षणं आहेत. त्याचबरोबर हवेतील विविध थरांमध्ये कशा प्रकारची वातावरणाची कंडिशन्स आहेत त्यातून आपल्या बलून ऑब्झर्वेशन्सवरून आपल्याला कळतं. त्याचबरोबर रडार्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, यावरून आपल्याला येणाऱ्या 24 तासांची स्थिती कळते. त्याचबरोबर येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचा जर अंदाज बघायचा असेल तर अशा वेळी आपल्याला न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन्स मॉडेल्स आहेत आपल्याकडे, आणि त्या मॉडेल्सचा वापर करून आपण 5 ते 7 दिवसांमध्ये अंदाज कसे असतील हे डिसाईड केलं जातं. तर अशा प्रकारे दीर्घकालीन, त्याचबरोबर लघुकालीन ते मध्यमकालीन अंदाज जे आहेत ते दिले जातात. महाराष्ट्रातील सध्याची मान्सून परिस्थिती आणि काल परवा गेल्या आठवड्यापासून झालेल्या जोरदार पावसामागची कारणं आतापर्यंत आपण जाणून घेतली. आता जाणून घेऊया आगामी काही दिवसांचा पावसाचा अंदाज. सर, पुढील 4 ते 5 दिवसांसाठी महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज काय, म्हणजे 23, 24, 25 पासूनचा पुढचा आठवडा? राईट. आजपासून पुढच्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि जसं मी सांगितलं की येणाऱ्या 48 तासामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अधिक भागांमध्ये मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आहेत. विदर्भामध्ये जर बघाल एस्पेशली तर तिथे काही स्टेशन्समध्ये टेम्परेचर जास्त आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये अमरावती आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया. तर या ठिकाणी टेम्परेचर 40 पेक्षा जास्त आहे. तर त्या ठिकाणी थोडीशी वेगळी परिस्थिती आहे, तिथे हीट वेव्ह कंडिशन्स आहेत. परंतु येणाऱ्या 3 दिवसापर्यंतच हे कंडिशन्स राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तिथे सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. आणि 4-5 दिवसांनंतर जसजसा मान्सून पुढे प्रोग्रेस होईल तसतसं मेघगर्जनेसह होणारा पाऊस कमी होऊन मान्सूनचा पाऊस सेट होण्याचे चान्सेस आहेत. दमदार पाऊस ज्याला आपण म्हणतो तो पडत राहील. अलीकडच्या काळात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अशा बातम्या येत असतात. बऱ्याचदा ढगफुटी होते किंवा एकाच भागामध्ये अचानक एकदम पाऊस होतो. याच्यासाठी हवामान बदल आणि अशा अतिवृष्टीचा घटना ज्या आहेत यांचा काय संबंध आहे? तसं जर बघितलं तर जसं आपण म्हणतो की ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स आपण ज्यावेळी वातावरणामध्ये होतात किंवा ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होतात अशा वेळी पृथ्वीचं तापमान वाढतं. ग्रीन हाऊस गॅसेस तसं पाहिलं तर ते पृथ्वीचं तापमान मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. परंतु जर त्यांचं प्रमाण जास्त वाढलं तर मग ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो किंवा मग क्लायमेट चेंज सारखा प्रकार होताना दिसतो किंवा हवामान बदल होतात. तर अशा परिस्थिती हवामान बदलामध्ये समजा 1 डिग्री तापमान ग्लोबल
पूर्ण ग्लोबचं जर आपण बघितलं 1 डिग्रीने जर वाढलं तर हवेची बाष्प शोषून ठेवण्याची क्षमता 7 पटीने वाढते. आणि अशा परिस्थितीमध्ये मग एक्स्ट्रीम इव्हेंट्स जसं तुम्ही म्हणालात की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणे असे प्रकार वाढतात. आणि असं खूप साऱ्या अभ्यासामधून स्टडीजमधून रिसर्चमधून दिसून आलेलं आहे की ज्यावेळी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सिनॅरिओज किंवा क्लायमेट चेंज सिनॅरिओमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे जे इव्हेंट्स आहेत किंवा त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढताना दिसते. अच्छा, शहरी भागांमध्ये विशेषतः मुंबई असेल, पुणे, नाशिक सारखी मोठी शहरं आहेत आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचायला लागतं, वाहतुकीवर परिणाम होतो. नागरिकांनी हवामान विभागाच्या वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांचा अर्थ कसा समजून घेतला पाहिजे आणि काय खबरदारी घेतली पाहिजे? बरोबर. पहिलं काय असायचं की ज्यावेळी पाऊस पडेल तर पाऊस पडेल की नाही एवढं सांगितलं जायचं किंवा मग त्याची इंटेन्सिटी सांगितली जायची की जसं की 60 मिलीमीटर किंवा हेवी रेनफॉल होण्याचे चान्सेस आहेत किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता मुसळधार पावसाच्या शक्यतेबरोबरच वॉर्निंगला वेगवेगळे कलर दिले जातात. तर ग्रीन असेल तर काही वॉर्निंग नाही आहे, येलो असेल तर 60 मिलीमीटर पर्यंत पाऊस होण्याची मध्यम ते थोडासा हेवी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही थोडंसं अपडेटेड राहा असं त्याचा अर्थ होतो. जर तिथं ऑरेंज अलर्ट असेल तर तुम्ही बी प्रिपेअर्ड फॉर द डिझास्टर टू हॅपन. तर अशा वेळी तुम्ही प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे, डिझास्टर होऊ शकतं. आणि ज्यावेळी रेड वॉर्निंग दिली जाते तर अशा वेळी तुम्ही ऍक्शन घ्या किंवा मग ज्या काही सूचना दिल्या असेल नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटकडनं किंवा मग भारतीय हवामान विभागाकडनं जे काही ऍडव्हायझरीज दिल्या गेलेल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. स्वतःचं आणि एकूण मालमत्तेचं नुकसान कमी होईल. तर हे पावसासंदर्भात झालं. तसंच इतर ज्या हवामानविषयक इतर काही फॅक्टर्स आहेत जसं की हीट वेव्ह असेल किंवा त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची कलर कोडेड वॉर्निंग आता आपण देत असतो. शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात जिव्हाळ्याचा महत्वाचा असा हा मान्सून नैऋत्य मोसमी पाऊस हा सक्रिय तर झाला, पण आता हा कितपत दिलासादायक आहे? सुरुवातीला आपण म्हणालो की 90% यंदा पाऊस पडेल. तो यंदा म्हणजे 4 महिन्यात का वर्षभरात का 6 महिन्यात? आणि पेरणी किंवा अंतर्मशागत असेल, शेतीचं नियोजन असेल, या दृष्टीने कोणता महत्वाचा सल्ला शेतकऱ्यांना देता येईल? जून ते सप्टेंबरसाठी याचा जो पाऊस आहे त्यामध्ये मी सांगितलं होतं की सरासरीपेक्षा तो 90% इतका पडण्याची शक्यता आहे. आणि मेन रिझन म्हणजे एल निनो सक्रिय झालेला आहे. तर आत्ता काय आहे की आत्ता कुठं पाऊस सक्रिय होतो, ऍक्च्युली आपल्याकडे पाऊस डिले झालेला आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि जोपर्यंत सर्वदूर पाऊस पडत नाहीये किंवा मग ॲज पर कृषी विभागानुसार 65 ते 100 मिलीमीटर पाऊस तुमच्या रिजनमध्ये होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये असं सांगितलं गेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी ज्यावेळी ऑलरेडी मान्सून डिले झालेला आहे तर कधी कधी शेतकरी घाई करतात पेरणीसाठी आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर जोपर्यंत सर्व दूर आणि चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत माझ्या मते घाई करणं टाळलं. शेतीची मशागत तुम्ही करू शकता या बेसिसवर. पण पेरणीसाठी माझ्या मते कृषी विभागाकडनं जे काही अंदाज येतो त्यांना पाठवता आणि त्यांच्याकडनं ज्या सूचना येतात की या बेसिसवर तुम्ही पेरणी करा किंवा काय, तर ते त्यांनी करणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न सर, महाराष्ट्रातल्या राज्यातल्या जनतेला, शेतकरी वर्गाला आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांसाठी सध्या सर्वात महत्वाचा संदेश या पार्श्वभूमीवर कोणता द्या? भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे जे अलर्ट्स आहेत किंवा मग अंदाज आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमचे काही ॲप्स पण आहेत ज्यामध्ये मौसम ॲप आहे, त्याचबरोबर मेघदूत ॲप आहे जे शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यामध्ये त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांच्या भाषेमध्ये ती माहिती दिली जाते. कोणत्या प्रकारचं पीक त्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे आणि त्या पिकावर कोणत्या प्रकारचं नियोजन करणं गरजेचं आहे, ही सगळी माहिती मेघदूत ॲपमधून तुम्हाला मिळू शकते. आणि मौसम ॲपवर तुम्हाला डे टू डे अपडेटेड वेदर अलर्ट्स आणि माहिती तुम्हाला मिळते. तर माझ्या मते हवामानाचा वापर करणं गरजेचं आहे. श्रोतेहो, महाराष्ट्रात मान्सून आत्ता सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाचे अंदाज आणि इशारे नेहमी नियमितपणे पाहणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला आज सविस्तर माहिती दिल्याबद्दल पुण्याच्या भारतीय हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप सरांचे मनःपूर्वक आभार. नमस्कार सर. नमस्कार. श्रोतेहो, याबरोबरच आजचा विशेष वार्ता हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.